जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळं चांगलं असाल. मी आपला होस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलणार जे की आपण शेडची आपली बॅच लवकरच त्या शेडबद्दल थोडं सांगतो तुम्हाला माहिती. आणि आपलं त्या प्लॉटमध्ये तिकडे आपल्याला पेरायचं ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण त्या हरभऱ्यासोबत काय खत टाकतोय, कसं पेरतोय, किती म्हणजे कसं अंतर वगैरे ठेवतोय हे पूर्णपणे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला शेडची थोडी माहिती सांगतो, मग तिकडचं सांगतो काय पूर्ण. सगळ्यात आधी जर म्हटलं तर आपण जी साईडची जी नेट होते आपली व्हाईट कलरची, ग्रीन नेट व्हाईट कलरची, आपण सगळी ती शेडमध्ये आत म्हणजे मातीत दाबून दिली आहे. आणि मधात म्हटलं तर आपण पूर्णपणे ही जी थप्पड आहे, थप्पड सगळं आतरलेलं आहे. याचा लय मोठा फायदा आपल्याला प्रत्येक टायमाला होत असतो. उजी नावाची माशीचा एक प्रकार झाला, यांना त्या माशा बाहेर येत नाही. जरी पिपी आत गेल्या तर आता समजा येणारच नाही, कारण की जवळपास 20 दिवस झाले आपण बॅच नाही घेतलेली. आणि प्रत्येक रॅक खाली आपण गट्टू ठेवलेले, म्हणजे आपण विजेता पावडर टाकल्यानंतर जेणेकरून मुंग्या ज्या झाल्या ह्या वरती चढू नये, आळ्याला खाऊ नये म्हणून, कारण की याचं प्रमाण जास्त असतं. अशा प्रमाणात आपण पूर्णपणे टाकलेलं. याचा आणखी एक फायदा असा होणार, जर समजा आपण पाला वगैरे सगळा असा जरी आणून टाकला तरी त्याला काही जास्त म्हणजे इश्यू होऊ शकत नाही, कारण की आपली सगळी खाली मातीच आहे ना. आणि माती वाढल्यानंतर त्या पालाला माती वगैरे लागत. त्याच्यामुळे पूर्णपणे आपण जे हे थप्पड आतरून घेतलेलं आहे, हे थप्पड आपण धुतलेलं आहे, कारण की मागच्या टायमिंगचं जे समजा होतं आपलं त्याच्यापूर्ण धुतलेलं आहे. बाकीचं जेवढं थप्पड आहे समजा शेडच्या आपण सगळ्या साईडला टाकत असतो, हे थप्पड आपण शेडच्या सगळ्या चारी साईडना म्हणजे बांधलेलं आहे. जेणेकरून कसं आज थंडीचं वातावरण आहे, आणि थंडीचं वातावरण असल्यामुळं रात्री जास्त थंडी पडते. मग ह्या थप्पडानं काय होतं, जास्त गरमी होते. आणि गरमी झाल्यानंतर जे की टेम्परेचर हे मेंटेन आपल्या शेडमध्ये राहील, त्यामुळे आपण थप्पड टाकलेलं आहे. आणि थप्पडाचं लय मोठं म्हणजे कारण लय मोठं होतं माहिती आहे का. आता थप्पड धुतल्यानंतर काही कसं काळं मागच्या आळ्या ज्या मेलेल्या असतात, समजा घाण वगैरे असते, याची पण बारीक आपण सगळं पुसून घेतलेलं आहे, कारण की हे ना लय फेल असतं माहिती आहे का. प्लॉटमध्ये आपलाच समजा हरभरे पेरायचं आहे संपूर्ण प्लॉटमध्ये. तिकडे ट्रॅक्टर पण चालू आहे. हरभऱ्याची आपण एक गोणी आणली होती. आता हे सगळं हरभरा आपलं पेरायचं आहे. हरभऱ्यासोबत आपण खत म्हटलं तर तुम्ही बघू शकता, म्हणजे भारतीय NPK आपण हे खत टाकतोय. म्हणजे याच्यासोबतच ट्रॅक्टरच्या मशीनना म्हणजे यांना काय होईना, आपल्याला नंतर खत टाकायचं काम आपल्या हरभऱ्याला पडणार नाही. तिकडे ट्रॅक्टर पण चालू आहे. आणि इकडे आपण हरभरा म्हणजे त्याच्यात टाकून दिलं आहे. हरभऱ्याची गोणी पण आणली होती आपण हरभरा यामध्ये. आणि ह्यामध्ये आपण त्याच्यासोबत हे पण खत सोडतोय बरं, भारतीय NPK म्हणून. म्हणजे तुम्ही बघू शकता याच्यात खत असं कंबाईनमध्ये आपण त्याला म्हणजे सोडतोय समजा याच्यासोबतच, हरभऱ्यासोबतच. आता मी तुम्हाला सांगतो की आपण नेमकं लागवड कशी करतोय आणि किती बाय कितीचं अंतर ठेवतोय, जेणेकरून समजा आपला पाणी द्यायला वगैरे पण समोर कामं पडेल नाही का. म्हणजे आता समजा याला कोरडोमध्ये तर ठेवू शकत नाही, कारण की पाऊस पडणार नाही. मग याला आपण दांडाना पाणी देणार आहे, तर म्हणजे आपण याला पाणी कसं देऊ शकतो, किती फुटावरती आपण त्याला ठेवलेलं आहे, किती इंचावरती आपण पूर्णपणे मी तुम्हाला सांगतोय. आता तिकडे ट्रॅक्टर वगैरे चालू आहे, दाखवतो तुम्हाला. आता इथं तुम्ही बघू शकता बरं, कारण की इथं ना थोडी जमीन ओलली आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. इथं ना आपले बिया जे आहे ना हे वरती पडलेले. आता हे बघा, इथे एक बी पडलेलं आहे आणि समोर इथे एक बी आहे. समजा थोडंफार खालीवर होतं. आणि याच्यासोबतच ना आपलं असं खत पण पडतंय बरं, भारतीय NPK म्हणून. म्हणजे आपला ताण नाही राहणार त्याला परत खत द्यायचं म्हणून. आणि आपण पूर्ण एक गोणी आणली होती. आता एक गोणीची लागवड वगैरे सगळे आपण इथं करणार आहे अशा टाईपमध्ये. आणि याचं म्हणजे ताण नाही राहत ना, नाही का. म्हणजे समजा आपलं पाणी वगैरे द्यायचं म्हटलं तर आपण दाणानं त्याला कोरडं पाणी देऊ शकतो. आणि याच्यावर 9 इंचावर पण असतं, पण 9 इंचावर ना ती जास्त गजबज होते. म्हणजे इथं पडल्यानंतर लगेच इथं पडतं. आणि मग त्याची वाढ झाल्यानंतर ना त्याला चांगली म्हणजे हे भेटत नाही. फवारणी वगैरेचं आपण त्याला काही करणार नाही. हे सगळं जे काय समजा आता खत वगैरे टाकतोय, नंतर जर समजा काही रोगराई आली तर त्याला आपण नंतर फवारणी करूच आहे. पण मग सध्या कसं समजा टाकतोय आपण एक बी, आणि त्याच्यासोबत भारतीय NPK खत म्हणून सगळं सोडतोय यासोबत. म्हणजे कसं नंतर पण समजा आपलं खत टाकायचं ताण नाही राहणार. समजा आपलं ते तिथं तुरीचा आपलं याचा प्लॉट आहे तुतीचा, आणि त्याच्या इकडचंच आपलं सगळं पूर्ण जागा एमटी होती, मी तुम्हाला सांगितलं ना बघा. त्यामध्येच आपण पूर्णपणे हे जे हरभरा पेरतोय. आणि हे जे झाड दिसतं याच्या खेटूनच आपलं शेड आहे. बाकी सगळं तुतीचं नियोजन आहे आपलं. आणि हे नाही म्हणून म्हणजे आपण पेरलेलं आहे, समजा समोर आपलं विकायला पण काम येईल आणि हरभरा जे की आपल्याला खायला पण काम येईल. सध्या ट्रॅक्टर वगैरे चालू आहे आणि त्याचं मशीन वगैरे तिथं समजा तसं असतंच समजा नाही का. फक्त खतं वगैरे तुम्ही तेवढी काळजी घेतली ना तर ताण नाही राहणार. म्हणजे खत वगैरे तुम्ही बघू शकता कसं टाकायचं कसं नाही, तर किती क्वांटिटीमध्ये ते सांगतात आपल्याला बाबा कसं टाकायचं, कितीमध्ये आपण टाकू शकतो. आणि जमीन जर बघितली तुम्ही तर पावसामुळे बघू शकता म्हणजे कशी नरम लागते आणखी पण. त्यामध्येच आपण पेरतोय. नंतर समजा बघू आता याला दांड वगैरे नंतरच करून नंतर आपण त्याला समजा असं पाणी देऊ शकतो. जर त्याच समोरच पाहिलं तुम्ही हे पहा, आपलं एकदम असं नॉर्मल याच्यात आपल्या म्हणजे बी सापडतं समजा. आणि त्याच्या साईडला खत तुम्ही बघू शकता. आता हे समजा हे इकडच्या थोडं समोर आलं आहे नाही का, म्हणजे याच्यात जास्त माती वगैरे, पण असं सापडणं वगैरे जर तुम्ही बघितलं तसं सापडत पण नाही. म्हणजे हे बघा
म्हणजे ते ऑटोमॅटिक दबतं समजा नाही का. आता इथं सगळीकडे जर पाहिलं ना तर सगळीकडे असं पूर्णपणे दबलेलं आहे. तिकडे थोडं वल्ली होती त्याच्यामुळे तिकडे दबत नाही आहे, पण इकडं पूर्ण प्रॉपर पद्धतीने सगळीकडे दबलेलं आहे समजा असं या प्लॉटमध्ये. आणि इकडून समोर सगळीकडे तसंच सिच्युएशन आहे, म्हणजे सगळं दबणारच, कारण की माती वगैरे जी आपली आहे ना एकदम अशी लसलसीत आहे, म्हणजे जास्त काही हे नाही आहे नाही का. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे डायरेक्ट आपण आळ्या आणणार आहे, आपली बॅच येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगतो आळ्यांचं आपण कसं आपण शिफ्ट कशा करणार आहे, म्हणजे आपण ट्रान्सपोर्ट कशा करणार आहे, त्यामध्ये वातावरण कसं ठेवणार आहे आणि कधी आपण त्या आणतो वगैरे ह्याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.